नमस्कार. मी ॲडव्होकेट रामचंद्र पिसे, सहकार मंचातर्फे कर्ज वसुली संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मला निमंत्रित केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं 101ची कारवाई झाल्यानंतर सहकारी पतसंस्थांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणीवर मात करून प्रभावी कर्ज वसुली कशा पद्धतीनं करायची या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. खरं म्हटलं तर सहकारी संस्था ह्या अत्यंत सर्वसामान्य लोकांना कर्ज वितरणाचं काम करतात. सर्वसामान्य कर्ज वितरण केल्यानंतर सर्वसामान्य सभासद नेहमीच पैसे भरण्याच्या मानसिकतेमध्ये कर्ज घेतानाच तयारी असते त्याची. परंतु परिस्थिती अनुषंगिक जर काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यामध्ये कर्ज वसुलीचा फार महत्त्वाचा भाग आपल्यासमोर येऊन उभा राहतो. प्रत्यक्षात आज आपली चर्चा करत असताना 101ची कारवाई झाल्यानंतर जी काही आपण कर्ज वसुलीची कारवाई करतो, माननीय विशेष वसुली अधिकारी यांच्यामार्फत जी कर्ज वसुली केली जाते ती प्रभावी कशी करता येईल आणि सक्षमपणे पतसंस्थांची कर्ज वसुली करत असताना कोणत्याही अडचणी न येता आणि कर्ज वसुली झाल्यानंतरही त्या संस्थेबद्दलचं, त्या ग्राहकाबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीचं मत कसं शिल्लक राहिलं पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहे. मित्रांनो, गेली 20 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये मी ज्यावेळी काम करतो आहे त्यावेळी माझ्याकडं अनुभवाची एवढी मोठी पुंजी तयार झालेली आहे की आता अशी कुठली गोष्ट राहिलेली नाही की ती समोर आली कर्ज वसुलीच्या अनुषंगानं आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं नाही, अशा म्हणजे माझा तरी एक स्वतःचा समज झालेला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला ज्या काही कर्ज वसुलीच्या अनुषंगानं काही बाबी आहेत की ज्या प्रभावीपणे आपल्याला लोकांच्यापर्यंत जाता येईल आणि प्रभावीपणे मांडता येतील आणि कर्ज वसुली करण्यात येईल याबद्दल आपण चर्चा करूया. मित्रांनो, 101 ही संकल्पनाच मुळात अशी आहे की ज्यावेळी तुम्ही घेतलेलं कर्ज थकीत जातं, केवळ थकबाकीत गेलेल्या कर्ज प्रकरणावरच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधलं कलम 101 नुसार सहाय्यक निबंधक, उपनिबंधक यांच्याकडे आपल्याला दावा दाखल करून 101ची वसुली दाखला मिळवण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. मित्रांनो, 101चा जो दाखला आपण मिळवतो याच्यासाठी कागदोपत्राची फार मोठी आपल्याला जुळवाजुळव करायची गरज पडत नाही. कारण अशा वसुली दाखला मिळवण्यासाठी आपल्याला पुराव्याचा कायदा जो आहे, एव्हिडन्स ॲक्ट, तो आपल्याला लागू होत नाही. केवळ कर्ज अर्ज, कर्ज रोखा, वचन चिठ्ठी आणि आपण कर्ज त्यांना दिलंय एवढं सिद्ध झालं की त्याच्या जोरावर आपल्याला वसुली दाखला मिळतो. आणि वसुली दाखला मिळाल्यानंतर आपल्या कर्ज वसुलीच्या अनुषंगानं त्या सगळ्या विशेष वसुली अधिकाऱ्याच्या कसरतीला सुरुवात होते. मित्रांनो, कसरत अशासाठी की कर्ज देताना अत्यंत चांगली गोष्ट असते की डोंगरावरून खाली दगड सोडला म्हणजे कर्ज दिलं आणि तोच दगड पुन्हा डोंगरावर घेऊन जाणं म्हणजे कर्ज वसूल. कर्ज वसुलीची त्यातली त्यात कायदेशीर कारवाई झाली असं ज्यावेळी मानसिकता होते त्याच वेळी कर्जदाराच्या मनामध्ये संस्थेबद्दल फार चांगलं मत शिल्लक राहिलेलं नसतं. तरीही विशेष वसुली अधिकाऱ्याला आपल्या पद्धतीनं चांगलं जे काही त्याला अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकाराचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग करून आपल्याला कर्ज वसुलीची कारवाई करायची. मित्रांनो, ज्यावेळी 101चा दाखला मिळतो त्यावेळी आपल्या विशेष वसुली अधिकाऱ्याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते की ती फाईल अगदी सुरुवातीपासून शेवटच्या पानापर्यंत वाचली पाहिजे. आपल्याला प्रत्येक पानावर कर्ज वसुलीच्या अनुषंगानं जी माहिती आहे त्या माहितीचं संकलन आपल्याला करण्यात आलं पाहिजे. जी गोष्ट कर्ज वसुलीनंतर 101चा दावा झाला तोपर्यंत कर्ज वसुलीच्या इतर कर्मचाऱ्याने जी कारवाई केली
त्या पद्धतीच्या कारवाईच्या पेक्षा वेगळी कारवाईची पद्धती विशेष वसुली अधिकाऱ्यांना वापरायची असते. मित्रांनो, विशेष वसुली अधिकारी पतसंस्थांच्या बद्दल ज्यावेळी आपण विचारात घेतो त्यावेळी विशेष वसुली अधिकाऱ्यांना आपल्या अधिकारांची जाणीव होत नाही, किंबहुना ज्या व्यक्तींना असे अधिकार प्राप्त झालेले आहेत अशा व्यक्ती त्या अधिकाराचा गैरवापर कसा करता येईल किंवा चुकीच्या पद्धतीने वापर कसा होतोय त्याकडं लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांचं मत थोडंसं बदललेलं आहे असं मला जाणवतं. आपल्याला विशेष वसुली अधिकारी म्हणून अत्यंत बॅलन्स पद्धतीनं कर्ज वसुलीच्या जो काही तुम्ही त्या कर्जदाराच्या घरी जाणार आहे किंवा कर्जदाराच्या जंगम मालमत्तेवर कर्जदाराच्या स्थावर मालमत्तेवर कारवाई करणार आहे, अशी कारवाई करत असताना ही कारवाई अत्यंत अभ्यासपूर्वक आपल्याकडून झाली पाहिजे. मित्रांनो, कर्ज वसुली आणि त्या अनुषंगानं तुमच्याकडे आलेला जो कर्जदार आहे हा कर्जदार दुसरा तिसरा कोणीही नसून हा कर्जदार म्हणजे तुमच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेला पेशंट आहे आणि त्याला तुम्हाला बरं करायचं, एवढी साधी संकल्पना विशेष वसुली अधिकाऱ्याच्या हातामध्ये असली पाहिजे. त्याच्या दृष्टिकोनातून तो आर्थिक अडचणीतून बाजूला निघालाच पाहिजे. त्याचबरोबर तो अडचणीत कसा आला या संदर्भातला त्याचा जर अभ्यास परिपूर्ण असेल तर त्याची कर्ज वसुली अत्यंत प्रभावी होते. माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की जे जे कर्ज वसुलीच्या अनुषंगानं कर्जदारांच्या समोर बसलो, कर्जदारांना समजून घेतलं, कर्जदाराच्या कुटुंबाला समजून घेतलं, कर्जदाराच्या मुलांना समजून घेतलं, कर्ज अडचणीत कसं आलं ते समजून घेतलं आणि त्यामध्येच मला कर्ज वसुलीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर मिळालं. तिथंच आपल्याला कळतं की त्याला आत्ता काय केलं पाहिजे आणि आपल्याला पैसे वसूल कसे करता येतील. कर्ज वसुलीच्या अनुषंगानं बरेच मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर चर्चा करायला आपल्याला आज वेळ बऱ्यापैकी कमी पडेल, म्हणून मी 101 नंतर विशेष वसुली अधिकाऱ्यानं काय केलं पाहिजे आणि फाईलचं वजन न वाढता. बघा मित्रांनो, मला असं सुचवायचं आहे, मी ज्यावेळी कर्ज वसुलीला माझ्याकडं जवळजवळ 17 सहकारी पतसंस्था आहेत की ज्यांच्या विशेष वसुली अधिकाऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. मला नावं घेण्यात म्हणजे नावं नाहीत घ्यायची ह्या ठिकाणी, पण 80च्या आसपास विशेष वसुली अधिकाऱ्यांच्या कामकाजावर माझं नियंत्रण आहे. ज्यावेळी विशेष वसूल अधिकारी माझ्याकडे येतो त्यावेळी मला एकच त्याला सांगावंसं वाटतं की कुठलाही पत्रव्यवहार करत असताना अत्यंत प्रभावी झालाच पाहिजे. प्रभावी पत्रव्यवहार झाला नाही, केवळ पूर्वी कुणीतरी कुठला पत्र पाठवले त्याच पत्राच्या अनुषंगाने जर मी पत्रव्यवहार केला तर तो प्रभावी कधीच होणार. प्रत्येक पत्र वस्तुस्थितीला धरूनच असलं पाहिजे. तुमच्याकडं ज्यावेळी विशेष वसुली अधिकारी म्हणून वसुलीचा दाखला एखादी संस्था सुपूर्त करते, त्याचबरोबर तुम्हाला जे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960चं कलम 156, मित्रांनो ही ताकदच एवढी मोठी आहे की या ताकदीच्या आधारे कलेक्टरला जेवढी ताकद आहे, कलेक्टर साहेबांना जिल्ह्याचा प्रमुख, एवढी तुमच्याकडे कर्ज वसुलीच्या अनुषंगाने जी ताकद अपेक्षित आहे ती सगळी ताकद तुमच्याकडे येते. म्हणजे तुम्ही पोलीस संरक्षण मागवता, त्या अनुषंगानं तुम्ही एक पब्लिक सर्वंट म्हणून ज्या काही तुमचे कर्तव्य बजावत असताना तुम्हाला मिळणारं कायद्याचं प्रोटेक्शन, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमचे 156चे अधिकार फार मोठी गोष्ट असते. आणि त्याच्या आधारे ज्यावेळी तुम्ही त्या कर्जदाराला समोर बसता किंवा त्याची फाईल पाहत असता त्यावेळी तुम्हाला प्रत्येक पेपरमधून आता काय करायचं आहे आणि त्या चांगल्यात चांगला कागदपत्राचा अभ्यास करून आपल्याला कर्ज वसुली करायची आहे. मित्रांनो, ज्यावेळी 101चा दाखला मिळाला तुमच्याकडे, बऱ्याच लोकांचे गैरसमज असे वेगवेगळे आहेत की ज्यावेळी तुम्हाला 101चा दाखला मिळाला त्यावेळी मग कर्ज अर्जाची पोझिशन काय असते. मित्रांनो, ज्यावेळी कर्ज अर्ज आणि त्यानंतर मिळणारा वसुली दाखला ह्या दोघांची तुलना करायचा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो, वसुली दाखला मिळाला की तुम्हाला कायद्याच्या दृष्टिकोनातून
सेक्शन 98 आपल्या सहकार कायद्याचं सांगतं की हा वसुली दाखला म्हणजे दिवाणी न्यायालयाची डिक्री आहे. मनी डिक्री, पैसे वसूल करण्यासाठी जी दिवाणी न्यायालय डिक्री देतं अशी डिक्री म्हणजे वसुली दाखला. म्हणजे मग पुन्हा तुम्हाला कर्ज अर्जात खोलात जायची गरज नाही की तुम्हाला कर्ज अर्ज काय घेतलं होतं, कसं कर्ज वितरण केलं, ह्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला जायची गरज नाही. परंतु जर कर्जदार, जर जामीनदार त्याच्या समाधानासाठी त्यांनी कागदपत्राची मागणी केली किंवा काही त्यांनी तुम्हाला मदत मागितली किंवा एक्सप्लेनेशन मागितलं, तर वसुली अधिकारी म्हणून तुम्हाला त्याचं समाधान करणं अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे? जर तुम्ही एखादी गोष्ट टाळली, जा देत नाही असं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं, मित्रांनो त्याची एक घोस्ट इमेज असते तुमच्या प्रत्येक शब्दाची. घोस्ट इमेज म्हणजे काय? जा म्हटलं की त्याच्या पाठीमागं तुम्ही काहीतरी चुकीचं आहे, तुमचं कर्ज वितरण करताना काहीतरी चुकीचं झालं होतं आणि मग म्हणून तुम्हाला दडवलं जातं आहे, अशा पद्धतीची धारणा होते. म्हणून विशेष वसुली अधिकाऱ्यानं ज्यावेळी कर्जदार अगर जामीनदार, मुळात 101चा दाखला मिळाल्यानंतर कर्जदार आणि जामीनदार ह्या दोन्ही कन्सेप्ट बाजूला निघून जातात. येतो तो थकीत लवादी कर्जदार, लवादी कर्जदार, की जो लवादी कर्जदार तो जामीनदार असेल किंवा कर्जदार असेल, दोघांनाही भारतीय करार कायदा 1872चं सेक्शन 128चा जर विचार केला तर अगदी सुप्रीम कोर्टानं अगदी सिरीज ऑफ डिसिजन्स दिलेले आहेत की असे डिसिजन्स आहेत की त्यामध्ये क्लिअर सांगितले त्यांनी तुम्हाला जामीनदार आणि कर्जदार अशा पद्धतीचे भेदभाव करता येणार नाही. म्हणजे वसुली दाखल्यानुसार मी जामीनदार आहे म्हणून मला बाजूला ठेवा असा पद्धतीचा अर्थ सुप्रीम कोर्टाला सुद्धा अपेक्षित नाही. त्याचंही एक कारण तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी कर्जदाराला दिलेले पैसे हे सर्वसामान्य सभासदांच्या ठेवीतून दिलेले आहेत आणि त्या पैशांची वसुली झाली पाहिजे, हे पहिलं ऑब्जेक्ट आहे. आणि दुसरं ऑब्जेक्ट असं की ज्यावेळी एखादा कर्जदार आणि त्याचा जामीनदार, कर्जदार असक्षम असतो म्हणून कर्जदाराच्या जामीनदाराकडून बँक किंवा पतसंस्था कर्ज वसुली करते, त्यावेळी कर्ज बंद झाल्यानंतर किंवा जामीनदारानं जेवढे पैसे भरले तिथपर्यंत ते अधिकार, जे पतसंस्थेचे अधिकार कर्ज वसुलीचे होते ते सगळे अधिकार जामीनदाराकडे जातात. म्हणजे जामीनदार त्याच्याकडून अशा पद्धतीची कर्ज वसुली म्हणजे लिगल नोटीस पाठवेल किंवा कारवाई करेल आणि कर्ज वसुली करेल. अशा पद्धतीचे अधिकार जामीनदाराला मिळत असल्यामुळे किंवा कायद्यात तरतूद असल्यामुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतं तुम्हाला कर्जदार जामीनदार असा भेदभाव करता येणार नाही. आणि पुढे जाऊन सांगतंय की जामीनदारांना कोणत्याही परिस्थितीत पतसंस्थेनं कुणावर कशी कारवाई करावी किंवा कारवाईचा क्रम काय असावा काहीही तुम्हाला आदेशित करता येणार नाही, मार्गदर्शन करता येणार नाही. मित्रांनो, ह्या गोष्टीच्या नाण्याच्या दोन बाजू निर्माण झालेल्या आहेत. जर सुप्रीम कोर्ट म्हणतंय की मी कुणावरही कारवाई करा आणि कर्ज वसुली करा वसुली अधिकाऱ्यानं, मग वसुली अधिकाऱ्यानं तसंच करायचं का? तर करता येणार नाही. कारण वसुली अधिकारी हा कर्ज वसुलीच्या अगोदर लोकसेवक असतो. त्याला कर्जदार आणि जामीनदार यामधला सक्षम कोण आहे, तारण मालमत्ता काय आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं स्वतःकडे आली पाहिजेत आणि नंतर कारवाई त्यानं सुरू केली पाहिजे. आता 101ची कारवाई करत असताना म्हणजे 101च्या दाखल्यावर कारवाई करत असताना ज्यावेळी नियम 107 महाराष्ट्र सहकारी संस्था 1961चे नियम 107, मित्रांनो 23 नियम आहेत, सब रूल आपण त्यांना म्हणतो. हे 23 रूल म्हणजे स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता सगळ्या पद्धतीची कारवाई वसुली अधिकाऱ्याने ताब्यात कशी घ्यायची, ठेवायची कशी, प्रिझर्वेशन कसं करायचं, लिलाव विक्री कशी करायची, विक्री झाली नाही तर काय करायचं, या सगळ्या प्रोव्हिजन्स त्यामध्ये आहेत. आणि कायद्याचा कायदासुद्धा असा अपेक्षित धरतोय की जर तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई केली
आणि कर्ज वसुली जर तुमची कायद्यानं अपेक्षित असलेल्या पद्धतीनं जर तुमची कर्ज वसुली झालेली असेल, कर्ज वितरण झालं असेल, तर तुमचं कर्ज वसुली ही अत्यंत चांगल्या पद्धतीनंच होणार, त्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. मित्रांनो, मागणी नोटीस रूल 107(3). आपल्याला मागणी नोटीस म्हणजे काय आणि नेमकी कशा पद्धतीनं तिचं पाठवणी केली पाहिजे. मित्रांनो, कर्ज वितरण ज्यावेळी केलं त्यावेळी मी कर्ज वाटप करायचं आहे म्हणून व्हिजिट केली, कागदपत्राची तपासणी केली, सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या आणि कर्ज वितरण केलं. माझी खात्री झाली की ह्या माणसाला 1,00,000 रुपयेचं मी कर्ज दिलं आहे आणि हे कर्ज मी वसूल करू शकतो, एवढी त्या माणसाची ताकद आहे, किंवा तो परतफेड करू शकतो, किंवा त्याने परतफेड नाही केलं तर जामीनदार परतफेड करू शकतील, अशा पद्धतीची ही खात्री झाली म्हणून तुम्ही कर्ज वितरण केलं. मग मागणी नोटीस ज्यावेळी तुम्ही पाठवलं किंवा मागणी नोटीस ज्यावेळी पाठवायचं तुमच्यासमोर फाईल आली त्यावेळी सुद्धा तुमच्याकडून तेवढ्याच प्रभावी, माझा शब्द प्रभावी हा फार महत्त्वाचा आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. मित्रांनो, कर्ज वसुली सांगितली म्हणून कधीच करता येत नाही. कर्ज वसुली अभ्यासपूर्वक नियोजनपूर्वकच करावी लागते आणि तरच तिचे रिझल्ट्स येतात. केवळ कुणी सांगितलं म्हणून मागणी नोटीस पाठव, कुणी सांगितलं म्हणून जप्तीपूर्व नोटीस पाठव, तर अशा पद्धतीचं कधीही कर्ज वसुली होत नाही. मित्रांनो, ज्यावेळी तुमच्याकडे 101चा दाखला भेटला त्यावेळी तुम्हाला फ्रेशपणे फाईल बरोबर कर्जदार आणि जामीनदाराच्या व्हिजिट करायचे. बघा, व्हिजिट अशासाठी करायचे की त्या व्हिजिटमुळं तुमच्या पुढे असा प्रश्न निर्माण होणार आहे की तुम्ही एका निर्णयापर्यंत येणार आहे की ह्या फाईलमधून कर्ज वसुली होणार आहे का, एक प्रश्न दुसरा, ह्यामध्ये तारण मालमत्ता आहे का, प्रश्न दुसरा, यामधला कर्जदार सक्षम आहे का, प्रश्न तिसरा, मला जामीनदारांच्यावर कारवाई करायची का, प्रश्न चौथा, आणि शेवटचा की ह्या सगळ्या फाईलचा मी अभ्यास केला तर मला कारवाईत घाई करायची का किंवा किती वेळेत पूर्ण करायची. यापूर्वी महाराष्ट्र शासनाचं सहकार आयुक्त दळवे साहेब होते त्यावेळी त्यांनी प्रत्येक वसुली दाखल्यावर 9 महिन्यामध्ये संपूर्ण कारवाई करून 185ची कारवाई त्यांनी सुचवली. म्हणजे जी स्थावर मालमत्ता तुम्ही ताब्यात घेणार आहे आणि अशी मालमत्ता तुमची विक्रीच झाली नाही तर अशी मालमत्ता तुम्ही संस्थेच्या नावे करण्यासंदर्भातली प्रोसेस आहे ती पूर्ण करा आणि अशी मालमत्ता तुम्ही तुमच्या संस्थेच्या नावानं करून घ्या. अशी मालमत्ता तुम्हाला 7 वर्ष तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे. 7 वर्ष तोपर्यंत तुम्ही कर्ज वसुलीच्या अनुषंगानं जप्तीची म्हणजे विक्रीची कारवाई कराल, लिलाव कारवाई कराल. 3 लिलाव झाल्यानंतरच तुम्हाला अशी मालमत्ता संस्थेच्या नावानं करण्यासंदर्भातली प्रोसेस आहे. 7 वर्षानंतर पुन्हा 7 वर्ष अशी 14 वर्षापर्यंत अशी मालमत्ता तुमच्याकडे ठेवायची प्रोसेस आहे. त्या गोष्टीबद्दल चर्चा करायला फार म्हणजे डीपली जायची गरज आहे, ती आज आपण जात नाही आहोत. ज्यावेळी मागणी नोटीस पाठवायचे तुम्हाला, असं मागणी नोटीस तुम्हाला वसुली दाखला मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत पाठवायचं. अशा वसुली दाखल्यासमोर तुम्हाला त्याचं त्या दिवसाचं येणं पाठवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वसुली दाखल्याची प्रत त्याच्यासोबत पाठवायची. बघा मित्रांनो, कुठलीही मागणीची नोटीस कर्जदार किंवा जामीनदार यांना जर पोचलीच नाही किंवा दिली गेली नाही आणि मग तुम्ही तुमच्या पुढच्या कारवाई केल्या तर ह्या सगळ्या कारवाई बेकायदेशीर असतात. मागणी नोटीस ही
101च्या वसुली दाखल्यानंतरची पहिली कारवाई आहे. जर तुम्ही ती कारवाई स्किप केली आणि पुढच्या कारवाई करायला गेला, कुणी बँक अटॅचमेंट केलं, कुणी त्याची सॅलरी अटॅचमेंट करायचा प्रयत्न केला, तर ह्या सगळ्या कारवाया कायद्याला मान्य नाही. म्हणजे तुम्हाला मागणी नोटीस पोचवायची. बघा, आता मागणी नोटीस पोचवणे म्हणजे काय, त्यामध्ये सुद्धा एक महत्वाची गोष्ट. मागणी नोटीस ज्यावेळी तुम्हाला बजावणी करायची आहे, त्यावेळी मागणी नोटीस हस्ते बजावणी झाली पाहिजे. रजिस्टर आयडी तर मित्रांनो पाठवायचेच, पण हस्ते बजावणी करायची. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही हस्ते बजावणी करणार आहात, त्यावेळी तुम्हाला तो कर्जदार तिथे आहे का, बघा कर्जदार आहे का. मागणी नोटीस जामीनदारालाही दिलं जातं, तर जामीनदार तिथे आहे का, त्याचा पत्ता बदललाय का. असं होतंय की कर्ज आज घेतलं जातंय, कर्ज 5 वर्षानंतर थकीत जातंय, त्यानंतर 2 वर्ष कारवाईला जात आहेत, नंतर कारवाईनंतर तुम्ही पत्रव्यवहार करायला जाता त्यावेळी 7-8 वर्ष निघून जात आहेत, आणि मग तुमच्याकडे कर्जदाराचा पत्ताच उपलब्ध नसतो. आणि मग केवळ रजिस्टर आयडी पाठवलं, आलं परत, प्रभावी कारवाई होत नाही, आणि मग आपले कर्ज प्रकरण थकीत जातात. त्याचबरोबर महत्वाची एक गंमत सांगतो तुम्हाला. जे पतसंस्थांच्या मध्ये अत्यंत, म्हणजे मला चुकीचं म्हणायची गरज नाही, म्हणणार नाही, पण प्रभावीपणे करावी असं माझं मत आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळी वसुलीच्या अनुषंगानं, मी 101 नंतर बोलतो की वसुली दाखला मिळालेल्याच्या अनुषंगानं तुमचा क्लर्क ह्याच्यासाठी गेला, म्हणजे तुमच्या भेटीसाठी गेला, प्रत्यक्ष विजिट, आणि तो परत आला आणि मॅनेजरला सांगितलं की तो माणूस तिथं नाहीये. मॅनेजर फाईल बघेल आणि नंतर ठरवेल की बरं ठीक आहे, तो त्याच्या वरच्या व्यक्तीला पाठवेल. वरचा व्यक्ती जाईल, भेट देऊन येईल, पुन्हा मॅनेजरला सांगेल तो तिथे नाही. पुन्हा मॅनेजर म्हणेल ठीक आहे, आता मी स्वतः जातो. आणि तिसऱ्या वेळी मॅनेजर स्वतः जाईल आणि परत येईल आणि सेरा मारेल, ए नावाच्या व्यक्तीच्या ठिकाणी मी गेलो आणि तो मला मिळून आला नाही, किंवा तो राहत्या ठिकाणी नाही, किंवा त्याचा व्यवसाय बंद झाला. आता आपण याला उलट्या पद्धतीने बघायचा प्रयत्न करू. जर हीच घटना मॅनेजर गेला आणि मॅनेजरनं सांगितलं की मी गेलो आणि तो तिथे नाही, आणि योगायोगानं तीच फाईल बघायचा योग खालच्या क्लर्कला आला, तर तो खालचा क्लर्क त्याच्या अशा भावनेतच असेल की हा कर्जदार तिथे नाही, हा कर्जदार व्यवसाय बंद करून गेला, किंवा राहत्या जागी मिळून येत नाही. मित्रांनो, जर आपला रिपोर्ट वरिष्ठ लेवलचा जर चुकीचाच लागला, किंवा मी माझं कामच व्यवस्थित केलं नाही, तर तो किती चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुलीवर प्रभाव पाडू शकतो, त्याचं याच्यापेक्षा मोठं उदाहरण असूच शकत नाही. म्हणून माझी अत्यंत कळकळीची सर्वांना विनंती असते, किमान कर्ज वसुलीच्या अनुषंगानं तुम्ही जाल त्यावेळी 10 विजिट ज्यावेळी तुम्ही करायला घ्याल, त्यावेळी एकच करा, पण ती प्रभावी करा. पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा की ज्या माहितीच्या आधारावर मला रूल 107 मधले 1 ते 23 कारवाया करायच्या. बघा मित्रांनो, आपल्या सगळ्या पतसंस्थांचा जर विचार केला तर सगळ्यांच्याकडं एक स्टेरिओटाइप छापील अशी मागणी नोटीस असते. मागणी नोटीस कायद्यानं कुठं लिहून ठेवली आहे का? कुठेही मागणीची नोटीस लिहिलेली नाही मित्रांनो. जप्तीचं नोटीस लिहिलंय का? बिलकुल लिहिलेलं नाहीये. म्हणजेच काय, जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीनं मागणी नोटीस मधल्या शब्दांचं शब्दांकन आपल्याकडे झालं पाहिजे. प्रत्येक वेळी जी मागणी नोटीस मी राहत्या घरी बजावणी करणार आहे, तीच मागणी नोटीस दुकानावर जर बजावणी करायचा योग आला, दुकानातला मालमत्ता तारण असेल, तर ती बदल अपेक्षित आहे. मग तुमचं ज्यावेळी अशा पद्धतीची मागणी नोटीस जाईल किंवा प्रभावी पत्र जाईल,
त्यावेळी त्याचा इफेक्ट 100% होतो. मित्रांनो, मागणी नोटीसच्या नंतर जर आपल्याला पुढे जायचं झालं तर त्यानंतर कायद्यामध्ये बघा, कायद्यामध्ये 107.5 ची प्रोव्हिजन आहे. रूल 107.5 काय आहे हा? 107.5 म्हणजे जंगम मालमत्तेची जप्ती. बघा, जंगम मालमत्तेची जप्ती. त्याच्या पुढे गेलं तर 107.6 पगार जप्ती आदेश. त्याच्यानंतर पुढे तुम्ही डायरेक्ट 9 वर जाता, बँक खात्याची जप्ती. आणि तिथून पुढे जाता 107.10 खाली, की जी आजकाल आपण अगदी कमी लोक करतो, माझं मत आहे की सगळ्यात जास्त झाली पाहिजे, ती म्हणजे नोटिफाईड प्रॉपर्टी आणि तिची जप्ती. 107.10. मित्रांनो, 107.11 जो आहे हा 107.11 ची जी प्रोव्हिजन आहे ही तारण मालमत्ता किंवा अटॅच केलेली मालमत्ता त्याच्यावर कारवाईची प्रोसेस आहे. पण 107.10 पर्यंतची जी प्रोसेस आहे ही मात्र आपल्याला तारण नसलेल्या मालमत्तेवर कारवाईची प्रोसेस आहे. बघा, जरी मालमत्ता तारण असली तरी आपण, बघा, जरी मालमत्ता तारण असली तरी आपण जंगम मालमत्तेची जप्ती करण्याची कारवाई करतोय. पण अशी कारवाई कायद्याला अपेक्षित नाही. अज्ञानापोटी आपण सगळ्या गोष्टी करतोय. कायदा असं सांगतोय की जर तुमच्याकडं 107.11 ची कारवाई करायची तर तुम्हाला म्हणजे जर मालमत्ता तुमच्याकडं तारण आहे, म्हणजे तुमच्याकडे इक्विटेबल मॉर्गेज असेल, रजिस्टर मॉर्गेज असेल, इक्विटेबल मॉर्गेज विथ नोटीस ऑफ इंटिमेशन, एक नवीन प्रकार 2013 पासून शासनानं काढला, अत्यंत प्रभावी प्रकार आहे. जिथं रजिस्टर मॉर्गेज करण्यासाठी 0.5% स्टॅम्प ड्युटी, 1% रजिस्ट्रेशन जातं, भरपूर खर्च होतो. रजिस्ट्रेशनला गेल्यानंतर तिकडचा तुमचा वेगळा खर्च असतो, तो आपल्याला होत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला इक्विटेबल मॉर्गेज बनवायचं आहे, ड्राफ्ट बनवायचं आहे, इक्विटेबल मॉर्गेज ऑफ नोटीस ऑफ म्हणजे इक्विटेबल मॉर्गेज ऑफ डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स त्याची कॉपी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला रजिस्टर कार्यालय आहे DM निबंधक कार्यालयाचं, तिथे जायचं आहे आणि तिथे त्याची कॉपी आणि नोटीस ऑफ इंटिमेशन ऑनलाईन माहिती भरायची, प्रिंटआउट काढायचे, देऊन टाकायचे. 1,000 रुपये तुम्हाला तिथे पावती असते आणि 300 रुपये हाताळणीचा खर्च असतो. आणि अशी नोंद केलेली नोंद ही तुमच्या सर्चला येते, की जी इक्विटेबल मॉर्गेजची नोंद सर्चला होण्याची यापूर्वी पद्धती नव्हती. मित्रांनो, जरा पाठी येतो. आपण 107.10 बद्दल बोलतो. मी 107.10 वर जास्त का बोलतोय सांगतो तुम्हाला. लोकांची अशी भावना झालेली आहे, माझी मालमत्ता तारण नाही तर कारवाई करू शकत नाही. किंवा काय होतंय, एखादं तारण डिस्प्युटेड होऊन जाते. तुम्ही जमीन तारण घेताय आणि मग 2-4 वर्षानंतर तुम्ही जाताय तर ती कुणाला तरी विकलेली निघते, मग तुम्हाला त्यामध्ये डिस्प्यूट मिळतायत आणि मग कारवाई करता येत. आणि कारवाईमध्ये एकदा तुम्ही ठिसकाळला किंवा तुम्हाला काहीतरी असं वाटलं की आता हे तर काय होत नाही, की मग तिथं तुम्ही थांबताय. म्हणून 107.10 107.10 म्हणजे अत्यंत प्रभावी अस्त्र. स्थावर मालमत्ता तुम्हाला शोधायची, बघा, स्थावर मालमत्ता तुम्हाला शोधायची आणि अशा मालमत्तेवर 107.10 नोटीस बजावणी करायचं, बोजा चढवायचा. मग तो फ्लॅट असेल, जमीन असेल, ओपन प्लॉट असेल, त्या सगळ्यावर बोजा चढवायचा आणि नंतर तुम्हाला 107.11(ड)(1) नुसारचं झेड नमुन्याचं नोटीस पाठवायचं आणि विक्रीची प्रोसेस सुरू करायची. आपण नेहमी असं म्हणतो की तारण नाही म्हणून कारवाई करता येते का, तर तारण नाही म्हणून थांबायचं नाही, तर अगदी जिल्हाधिकारी कार्यालय अशा मालमत्तेला नोटिफाईड प्रॉपर्टीज म्हणतो किंवा मुंबई शहरासारख्या ठिकाणी चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ज्यावेळी फाईल घेतात आणि
मालमत्तेचा ताबा देण्याचं सर्टिफिकेट इश्यू करतात, अशा पद्धतीचं सर्टिफिकेट इश्यू करत असताना नोटिफाईड प्रॉपर्टीला फार महत्त्व दिलं जातं. कारण ज्यावेळी कर्जदारानं फसवायच्या अनुषंगानं एक प्रॉपर्टीतून दुसऱ्या प्रॉपर्टीत पैसे नेले, दुसऱ्या प्रॉपर्टीतून तिसऱ्या प्रॉपर्टीत पैसे नेले कर्ज बुडवायच्या उद्देशानं, तर वसुली अधिकाऱ्याला प्रभावीपणे ती कारवाई करता आली पाहिजे. मित्रांनो, हा फार मोठा विषय आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये कधी भविष्यात योग आला तर मी पूर्ण ह्या गोष्टीवरचं एक आपल्याला बोलता येईल. पुन्हा मी तुम्हाला 107.5 पर्यंत घेऊन जातो. 107.5 107.5 म्हणजे जंगम मालमत्तेची जप्ती. एक अशी परिस्थिती निर्माण होते वसुली अधिकाऱ्याच्या मनात की जप्ती जप्ती म्हणजे काय, जप्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. तर त्याच्या डोक्यात एक पूर्ण असं चित्र तयार असतं. जप्ती करणे म्हणजे पोलीस स्टेशनला जाणे, जप्ती करणे म्हणजे 2 पोलीस घेणे किंवा 4 पोलीस घेणे, जप्ती करणे म्हणजे त्याच्या घरी जाणे, जप्ती करणे म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, जप्ती करणे म्हणजे त्याच्या सामानाची जप्ती करणे, मग त्याची इन्व्हेंटरी करणे, आणि नंतर सगळ्यात महत्वाचा हास्यास्पद विषय जप्तीतला, दिवसभर हा सगळा प्रयोग करायचा आणि नंतर पंचनाम्यामध्ये खाली लिहायचं की सदर मालमत्ता तुमच्याकडेच देऊन टाकलेली आहे, तुमच्या ताब्यात ठेवा आणि आम्ही मागेल त्यावेळी द्या, हजर करा. अशा पद्धतीचं मित्रांनो त्यामध्ये वर्णन असतं. एवढं मोठं सगळं करायचं, त्यातून निघालेला भाग काय हो, शून्याबरोबरच. तुम्ही जर 10 जप्तीच्या कारवाया केल्या तर जप्तीचा जो गाभा आहे तो 1 कर्ज प्रकरण कदाचित तुमचं नील होईल. 9 कर्ज प्रकरण जप्तीनं वसूल झालेत असा माझा अनुभव नाही. माझा अनुभव काय आहे सांगतो तुम्हाला. जप्ती म्हणजे कर्जदाराचं मॉनिटरी व्हॅल्युएशन, इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्ही कर्जदाराच्या घरी गेल्यानंतर, तुम्ही कर्जदाराला भेट दिल्यानंतर तुमच्या स्वतःचं जे माइंडसेट होणार आहे की हा माणूस पैसे भरणार आहे की पैसे नाही भरणार, पैसे भरणार तर किती भरणार, पैसे भरणार तर कसा भरणार आणि नाही भरणार तर का नाही भरणार. ह्या 4 प्रश्नाची उत्तर जर तुमच्याकडे असतील तरच तुमची प्रभावी वसुली, नाही तर कर्ज वसुली बिलकुल नाही. केवळ साहेबांना सांगितलं म्हणून गेलो, खर्च करून टाकला, वसूल न होणाऱ्या कर्जामध्ये खर्च करून बसलो आणि शेवटी काही दिवसानंतर आरबीटीला प्रकरण. बघा, मी एका कर्ज प्रकरणाला जप्ती करायला जातो, बघा तुम्हाला जमतंय का. मी एका घरी गेलो जप्तीला, जप्तीच्या अगोदरची भेट द्यायची पद्धती आहे माझी कामकाजाची, म्हणजे मी सर्वांना सांगतो. मी जप्तीच्या अगोदर कर्जदाराकडे जाईन, आदल्या दिवशी जाईन, 8 दिवसापूर्वी जाईन, 15 दिवसापूर्वी जाईन, जरुरी नाही की त्याच वेळी गेलं पाहिजे. पण माझा पूर्ण अभ्यास झालेला असेल की खरंच ह्यातून माझे पैसे वसूल होणार आहेत का, जर होणार आहेत तर किती होणार आहेत, होणार आहेत तर कसे होणार आहेत, होणार आहे तर कोण देणार आहे आणि नाही होणार तर काय होणार नाही. या 4 प्रश्नाची उत्तर. मी घरी गेल्यानंतर माझी खात्री झाली. मी त्याच्या घरी गेलो, मी त्यांच्या पत्नीला पाहिलं, त्याच्या पत्नीच्या जे काय पेहराव आहे त्याच्यावरून लक्षात आलं की हा सक्षम आहे किंवा नाही. मी त्याच्या घरी गेलो, मी त्याच्या घरातलं कलर किंवा घरातली ठेवण, घरातल्या वस्तू ह्यानंतर ठरवलं की ह्या माणसाची राहणीमान कसं आहे. त्यानंतर मी असं बघितलं की त्याच्या घरात असलेल्या वस्तू, मग त्याच्या घरात असलेला टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा काय असेल, त्याचं बघितलं, त्याचं मूल्यांकन मी ठरवलं की किती मूल्यांकन असू शकेल. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो मी बघितली, मी त्याच्या घरात गेल्यानंतर मला त्याच्या घरामधली मुलं दिसली. त्याच्यामध्ये मला एखादा इंजिनियर दिसला, एखादा कामाला जाणारा मुलगा दिसला, किंवा मला त्याच्या शोकेसमध्ये काही मेडल्स दिसली. बघा मित्रांनो, कर्ज वसुलीच्या अनुषंगिक ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आपली गाडी कुठून वळवून कसं पैसे वसूल करायचं ह्यातच दडलेलं असतं सगळं. मी कर्ज वसुलीला अगोदर दिलेल्या भेटीमध्ये माझं मत झालंय
की आता कर्जदार पैसे भरणार नाही, परंतु कर्जदाराच्या पत्नीच्या अंगावर असलेले दागिने, घरातली असलेली परिस्थिती, तर तिला मी भावनिक कुठंतरी हे करेन, म्हणजे त्या कर्ज वसुलीला प्रवृत्त करेन आणि कर्ज वसुली करेन. हा माझा एक मुद्दा झाला. मित्रांनो, माझा दुसरा एक मुद्दा झाला की तो एक मुलगा आहे, तो चांगल्या ठिकाणी आहे, तो काय कर्ज प्रकरण करेल का, त्याच्या पगारातून कर्ज मला मिळेल का, वसुली होता येईल का, हा एक पर्याय मी तपासणी करेन. पुन्हा मी मुलाखत घेईन, तुझे भाऊ कुठं असतात, म्हणजे त्याच्या पत्नीची मुलाखत घेईन, त्याची मुलाखत घेईन आणि एका मुद्द्यापर्यंत येईन. त्याचा भाऊ काय मदत करू शकतो का, त्याच्या घरातली इतर लोक काही मदत करू शकतात का, नंतर मी माझी स्ट्रॅटेजी. आणि शेवटचं जर ह्यातलं काहीच नाही तर मी एका मुद्द्यापर्यंत येईल की माझ्या कर्जदार आणि जामीनदारामधला मी ज्या एका माणसाच्या घरी गेलो होतो तो माणूस मला पैसे देणार नाही. ते माझं ठाम मत झालं. मित्रांनो, फार पूर्वीची एक जुनी म्हण आहे, ती मी तुम्हाला सांगतो. 1 रुपयाचं नाणं पाण्यात पडलं आणि त्याला काढण्यासाठी जर 1 रुपया आणि 5 पैसे खर्च येणार असेल तर शहाणा माणूस पैसे 1 रुपया काढणार नाही, तो 5 पैसे वाचवेल. बरोबर ना. आणि दुसरी म्हण की ज्यावेळी राजा आणि बिरबलाची एक गोष्ट होती, आपण नेहमी ऐकत होतो. तो एकाच वेड्यात गेला होता आणि सांगितलं होतं की गाड्यात जात होते तिथे गहू होते, आपल्याला राज्यात दुष्काळ पडलाय, अमक्या अमक्या ठिकाणी गहू वगैरे वापरण्यात येईल आणि मोजक्या किमतीला आहेत, आपल्या राज्याला त्याची गरज आहे. तर आज सुद्धा वसुलीच्या जप्तीच्या अनुषंगाने तुम्ही ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी मात्र मित्रांनो हा बिरबल तुमच्यातला जागा झाला पाहिजे. हा बिरबलानं तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं पाहिजे की काय केलं पाहिजे आणि आपणही त्यातून कसं वाचलं. ह्याच्यातली अजून एक निगेटिव्ह गोष्ट मी तुम्हाला सांगतो, नंतर पॉझिटिव्ह गोष्टीकडे जातो. मित्रांनो, मोटरसायकल ज्यावेळी सायकलवाल्याला धडकते त्यावेळी चूक सायकलवाल्याची जरी असेल तरी शिक्षा मोटरसायकलवाल्याला होते. 4 चाकी गाडी मोटरसायकलवाल्याला ज्यावेळी धडकते त्यावेळी चूक मोटरसायकलवाल्याची असली तरी दोषी 4 चाकवाला असतो. अगदी हाच फॉर्म्युला मित्रांनो आपल्याशी लागू होतो. ज्यावेळी तुम्ही कर्ज वसुलीची जप्तीची कारवाई करायला जाता त्याला रॅश कारवाई म्हणतो आपण. रॅश इंग्लिश मधला शब्द, कठोर कारवाई मराठीत. त्याचे चांगले जसे परिणाम आहेत तसे वाईट परिणाम बी तेवढेच आहेत. तुम्ही वसुली अधिकारी किंवा संस्था म्हणून किती चुकीचे आहात हा ठसा उमटवून तुम्ही परत येणार असता. याचाच अर्थ असा मित्रांनो की त्या ठिकाणी असणारे डिपॉझिटर्स किंवा इतर जी चांगली माणसं आहेत त्यांच्याबद्दल तुमचे मत बदल. मग तुम्ही ठरवायचं पैसे वसूल करत असताना मला चुकून चालेल का, तर बिलकुल चालणार. बघा, आता मी प्रत्यक्ष जप्ती कारवाई बद्दल तुमच्याशी बोलतो. माझ्याकडं एक कपड्याचा दुकानदार आहे आणि मला त्याच्या जप्तीला जायचंय. कपड्याचा दुकानदार. मी 2-4 दिवसापूर्वी गेलो आणि मी एक अर्धा तास त्याच्या दुकानामध्ये थांबलो. मला 5 लाख रुपयाचं कर्ज मित्रांनो वसूल करायचं, जप्ती करायची, खरंच जप्ती करायची. त्यावेळी मी ठरवलं, अर्धा तास उभं राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्या दुकानामध्ये 4 माणसं आहेत, कामगार. म्हणजे प्रत्येकाला 500-500 पगार दिला तरी 2000 रुपयाचा खर्च. त्याचं एक 200 किंवा 250 फुटाचं दुकान आहे. 250 फुटाच्या दुकानाच्या वर लावलेल्या लाईटीचा हिशेब केला तर एक 5-1 हजाराचं लाईटचं बिल होणार आहे. तो स्वतः दिवसभर थांबतो म्हणजे 1 हजाराची तरी अपेक्षा तो ठेवतोय. आणि जर ते भाड्याचं दुकान असेल तर महिन्याचं 1000 भाडं. म्हणजे जर ह्या दुकानदाराला स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी 5 ते 6 हजार रुपयाचा खर्च रोज असेल बघा, तर मी त्याची जप्ती करायला गेलो तर तो जप्ती थांबवण्यासाठी मला 3 ते 4 लाख रुपये 4 तासात देऊ शकतो. हा माझा कॅल्क्युलेटिव्ह फॉर्म्युला आहे. ह्याच्यासाठी मला त्याची जप्ती करायची नाही, फक्त मला जप्तीचा देखावा चांगला प्रभावी करता आला पाहिजे. मित्रांनो, देखावा केला म्हणजे करायची नाही असं नाही. जर तुम्हाला असं वाटलं की करायचेच तर तुम्ही शेवटी कराच.
बघा मी काय करेन, मी सकाळी माझ्या ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर येईन, 2 कर्मचारी पोलीस स्टेशनला जातील, मी दुकानाच्या तिथे जाईन, घरी धरून चला अर्ध्या तासात पोलीस आलेले आहेत. मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगेन, मित्रांनो आपल्याला अतिताईपणा करायचा नाही, जप्तीचं प्रदर्शन करायचं नाही, आपल्याला संयम ठेवायचा आहे, मात्र आपण जप्ती करणारच आहोत ही भावना मात्र त्याच्या डोक्यातून घालून जायची नाही. पक्की असली पाहिजे आपल्याला ह्याची जप्ती करायची, मात्र आपल्या चेहऱ्यावरून असं कुठलंही नकारार्थी जाऊन द्यायचं नाही. आपण त्याच्या समोर थांबलो, मित्रांनो तो पहिल्यांदा तुम्हाला सांगेल जा काय करायचं ते तुम्ही करा, समजून जायचं आपले पैसे वसूल व्हायला सुरुवात झाली. जो माणूस तुम्हाला जेवढ्या प्रभावीपणे प्रतिकार करेल तेवढा सक्षम कर्ज वसुलीचा माणूस म्हणजे कर्जदार त्याच्याकडून तुम्ही पैसे वसूल करू शकाल, हे तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवायचं. मग तुम्ही आपली बघा आपली जप्तीची कारवाई बघा कशी असते. माझी जप्तीची कारवाई म्हणजे बघा 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 कोण येईल का, गडबड होईल का, असं होईल का, तसं होईल का, मग प्रॉब्लेम होईल का, हाणामारी होईल का, हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात असतात. आणि त्या अनुषंगानं तुमचं कामकाजाचं लक्ष वेगळंच, तुम्हाला नकारार्थी भावनेनंच तुम्हाला पकडलेलं असतं. मी असा नाही विचार करणार, मी विचार असा करणार, माझ्याबरोबर 2 पोलीस आहेत, छान पद्धतीने मी त्यांच्याबरोबर अगदी चांगला प्रभाव तयार करणार, मी जप्ती करणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो मी कम्युनिकेशन सुरू करणार, थांबणार नाही. साहेब तुम्ही अर्धा तास मी तुम्हाला वेळ देतो, पैशाचं बघा काय होतं, बघा तुमच्या भावाला काय बोलताय, कुठून पैशाची जुळवाजुळव होते का. त्याचबरोबर तो कुणाशी आणि कसा बोलतोय याच्यावर माझं लक्ष असेल, कारण तो तुम्ही जे म्हणताय ना ती घटना आहे. तो फोन करून पैशाची मागणी करतोय का अजून काय उद्योग करतोय हे मात्र तुम्हाला तुम्ही जो स्किल आहे वसुली अधिकाऱ्याचं स्किल, हायेस्ट स्किल, मी वसुली अधिकाऱ्याला एमडी डॉक्टर म्हणतो नेहमी, त्याच्याकडून चूक अपेक्षितच नसते कधीच. सक्षम पद्धतीचं त्यानं त्याचं काम करावं असं माझं ठामच मत आहे. आणि ज्याला जमत नाही त्यानं वसुली अधिकारी म्हणून काम करू नये. मारून मुटकून वसुली अधिकारी काही कामाचा नाही, संस्थेची कर्ज वसुली होणार नाही, निगेटिव्ह अप्रोच जनरेट होणार आणि काहीही प्रभावी होणार नाही. त्याचबरोबर असा वसुली अधिकाऱ्याकडे नॉलेज असलं पाहिजे की तो जे करतोय तो आज जाऊन त्याला बाहेर येता आलं पाहिजे, तिथंच त्या प्रश्नाचं उत्तर त्याला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या चर्चेची सुरुवात झाल्याप्रमाणे लय गोंधळ व्हायला लागला, त्याची ताकद असली पाहिजे 100 नंबर फिरवायची, त्याची ताकद असली पाहिजे पोलिसांची गाडी मागवायची, एका मिनिटात सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. पण ती गोष्ट कधी कुठली वापरायची हे तुम्ही बघा. मित्रांनो मी चर्चेला सुरुवात केली की बाबा रे अर्धा तास घे आणि तू पैशाची जुळवाजुळव कर, आणि मी त्याला मॉनिटर करायला लागलो, त्याची हालचाल नोंदवायला लागलो. मग तो नातेवाईकाला गोळा करायला लागला, पैसे मागायला लागला, काय करायला लागला. आणि मग तुम्हाला 2-2.5 तासात लक्षात आलं की मी जे ठरवलं होतं मित्रांनो 3 लाख रुपयाच्याकडून वसूल करायचे होणार ना. 5,000 रुपये ज्या दुकानदार रोजचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस खर्च करतो तो जप्ती कारवाईचं केवळ नाटक केलं किंवा प्रभावी तुम्ही जर एक्सपोजर केलं त्याचं तर 100% हे माझं मत आहे आणि प्रभावी आहे आणि प्रूड आहे, हे केलेलं आहे. IQ बिलकुल काही नाही आहे, कारण मला IQ सांगण्यात कधीच इंटरेस्ट नाही. IQ सांगितलं की मग गडबड होऊन जाते सगळं, कुठंतरी काहीतरी, बिलकुल नाही. माझं ठाम मत आहे की पैसे वसूल. तर आपल्याला कर्जदाराचं दुकान बंद न करता 5 लाखाच्या ऐवजी जर 3 लाख रुपये मिळाले तर तुमची यशस्वी जप्ती झाली की नाही? झाली. लगेच तुम्हाला छान पद्धतीचं लिखाण करायचंय आणि स्थगिती द्यायची आणि स्थगितीचा पंचनामा लिहायचा आहे आणि जिथं तिथं आपण निघून जायचं. ही पॉझिटिव्ह बाजू झाली. आता निगेटिव्ह तुमच्याला असं लक्षात यायला लागलं की 2 तासात हा बिघडवत चाललाय तुमचा गणित, तर त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता मला काय केलं पाहिजे. त्याच वेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता मला जप्तीची कारवाई प्रभावी करायची आणि मग कपड्याच्या दुकानाची जप्ती कशी करायची, त्यातले जप्त काय करायचं, त्याची इन्व्हेंटरी काय लिहायची, जप्त केलेल्या वस्तूंचं काय करायचं, त्या सगळ्याची स्ट्रॅटेजी तुमच्या डोक्यात 107-5च्या प्रोव्हिजन मध्ये आहे का. पण 10
कर्ज प्रकरणामध्ये ज्यावेळी तुम्ही जप्ती करायला कारवाई कराल त्यावेळी एका जणाचीच अशी जप्ती करायची वेळ येते. माझा सर्वांचा असू शकत नाही, पण जर अभ्यासपूर्वक केलं तर अशा पद्धतीचं 100% होतं. मित्रांनो, ओझर तर बोलून मी थोडंसं पुढे जातो, कारण कॉन्फिडन्स कशातून येतो तर एक सक्षम झालं तर पुढं ना. म्हणून जप्तीतलं थोडंसं पॉझिटिव्हली विचार करून मी थोडंसं पगार जप्तीकडे पुढे जातो. आत्तापर्यंतच्या कर्ज वसुलीच्या पगार जप्तीच्या कारवाईमध्ये माझा स्वतःचा अनुभव असा सांगतो, सरकारी नोकर असू दे, केंद्र सरकारी नोकर असू दे, खाजगी नोकर असू दे, कोणाचीही तुम्हाला पगार जप्तीचा आदेश केल्यानंतर जप्ती झालीच पाहिजे किंवा त्याला ते बंधनकारक आहेच असं कायदा सांगतो. बघा कायदा सांगतो. मी चर्चेची सुरुवात करताना मी तुमच्याशी असं बोललो होतो, सिरीज ऑफ डिसिजन्स आहेत. सिरीज ऑफ डिसिजन काय आहेत? जामीनदाराची जबाबदारी आणि 99.99% विशेष वसुली अधिकारी हा जामीनदाराचीच पगार जप्ती करतो, बरोबर ना. जर सुप्रीम कोर्ट सांगतं सेक्शन 128 खाली तुम्हाला पगार जप्तीस किंवा कर्ज वसुलीस जामीनदार कर्जदार एवढा जबाबदार आहे, मग पगार जप्ती का होणार? झालीच पाहिजे. आपल्याकडे कर्मचारी 3 आहेत, एक खाजगी कर्मचारी, दुसरा राज्य सरकारी कर्मचारी, एक तिसरा केंद्र सरकारी कर्मचारी. हे तिघांना मॉनिटर करणारे 3 वेगवेगळे कायदे. खाजगीमध्ये तर तुम्ही प्रभावीपणे मानले की वसुली येणार, बघा प्रभावी पत्रव्यवहार कारवाई होणार. सरकारी व्यवहारामध्ये गेला, राज्य सरकारी व्यवहारामध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा सरकारी म्हणजे राज्य सरकारचं कर्मचाऱ्यांचं पगार वितरण करणं किंवा देणं आणि त्याची कर्ज वसुली करायची 232, 233 आणि 34, 32, 33, 34 अगदी क्लिअर आहे. तसंच केंद्र शासनाचे जे कर्मचारी आहेत त्याच्यासाठी सुद्धा केंद्र शासनाचे जे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यासंदर्भातची प्रोव्हिजन सेक्शन 71 मध्ये आहे. 71 to 74 पर्यंत. आपल्याला बघा, आपल्याला पत्र व्यवहार करताना मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने प्रत्येक केसला केस वाईज पत्र व्यवहार करायचा. पण आपल्याकडे असं होतं, आपल्याकडे एकच पगार जप्ती आदेश असतो, तोच मी सगळ्यांना पाठवतो. मग पोस्टवाला सांगतो की आमचा असं असं परिपत्रक आहे, तुम्हाला देणार नाही. रेल्वेवाला सांगतो की तो तर हुशारच एवढा माणूस आहे की तो मला सेक्शन 49 ची प्रोव्हिजन सांगतो की आम्हाला लागूच नाही म्हणून सांगतो. सेक्शन 49 त्याच्यात फार मोठा गमतीचा विषय आहे. सेक्शन 49 मोठं का रूल 107 मोठा? फार मोठी गंमत आहे. का लोकांच्या लक्षात येत नाही मला माहिती. मित्रांनो, 107.6 पेक्षा सेक्शन 19 म्हणजे रूल 107.6 पेक्षा सेक्शन 49 अत्यंत प्रभावी असतं. अत्यंत प्रभावी. कारण ते प्रभावी अस्त्र असं आहे की ते स्वतः मान्य केलेलं असतं आणि असं अस्त्र की कर्ज वसुलीपर्यंत शेवटचा 1 रुपया वसुली होईपर्यंत तुम्हाला ते चालतं. की ज्याला सेक्शन 60चा बार नाही. सेक्शन 60चा बार तो कुठला? की सेक्शन 60 मध्ये एक प्रोव्हिजन 107.6 खालची अशी आहे की तुम्हाला कुठल्याही पगारदाराचा पगार कपात करत असताना 24 महिने पगार कपात करायची, त्यानंतर इंटरवल 12 महिन्याचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर 24 महिने तुम्हाला पगार कपात घ्यायची. आणि त्यानंतरचा स्फोट मित्रांनो असा आहे, तुम्ही कधी वाचलं नसेल तर त्या सेक्शनची शेवटची लाईन अशी आहे की
ज्यावेळी त्याचा 48वा इन्स्टॉलमेंट तुमच्याकडे येतो त्यावेळी तो कर्जदार किंवा जामीनदार, बघा इथे शब्द कसे आहेत, कर्जदार किंवा जामीनदार, तुमच्या संपूर्ण कर्जाची जी जबाबदारी आहे, मनी डिक्री, वसुली दाखला, त्यातून मुक्त होणार आहे. मुक्त. तुम्ही तिथून पुढे कुठलीही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. आपण इकडे चालतोय, शेवट आपल्याला माहित नसतो. जर तुम्हाला माहितीच्या वकिलानं जर नोटीस पाठवलं किंवा माझ्या अशिलाचे 48 इन्स्टॉलमेंट कापलेत, मला एनओसी द्या, तुम्हाला एनओसी द्यावीच लागणार आहे. त्यातून तुम्हाला बाजूला राहता येणार नाही, हे लक्षात ठेवा. अज्ञानात आनंद, आपल्याला माहित नाही म्हणून हे सगळं चाललंय. कायदा कायद्याच्या ठिकाणी बरोबर आहे. जेवढं 128 स्ट्रॉंग आहे मित्रांनो, तेवढंच सेक्शन 60 CPC 1908 स्ट्रॉंग, बिलकुल स्ट्रॉंग आहे, बिलकुल. मग तो तुमचा प्रॉव्हिडंट फंड असेल, तुमची ग्रॅच्युटी असेल, तुमची स्थावर माल जंगम मालमत्तेची जप्ती असेल, या सगळ्या प्रोव्हिजन्स अत्यंत स्ट्रॉंग आहेत. तुम्ही ज्यावेळी पगार कपातीचा आदेश काढता, पहिले 1000 सोडता, नंतर 2/3 सोडता आणि पगार कपात काढता, ती सुद्धा तुम्हाला बायकॉट करतात, म्हणजे बाजूला ठेवता येत नाही. म्हणून ज्यावेळी 107.6 तुम्ही ज्यावेळी प्रोव्हिजन कराल मित्रांनो, पगार कपातीची, पूर्ण अभ्यासपूर्वक तुमचा पगार जप्ती आदेश असणार. पहिला पगार जप्ती आदेश दुसऱ्याला लागूच असा, जसाची तसा असावा, बिलकुल असला नाही तरी चालेल. जशी कंपनी, जसं त्याचं पद, ज्या पद्धतीची कंपनीची धारणा, त्या पद्धतीनं तुम्ही जरी बदल केला तरी चालेल. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 आणि रूल 107, रूल 107 मध्ये ज्यावेळी कारवाई करायला गेलो आपण, त्यावेळी जे वसुलीचे फॉर्मॅट्स आहेत त्यामध्ये झेड नमुना एवढा एकच असा दस्त आहे की तो जसाची तसा द्यावा, हा कायद्याला अपेक्षित आहे. मागणी नोटीस कशी असावी, कायद्याला अपेक्षित नाही. जप्तीपूर्वीची नोटीस कधी असावी, कायद्याला. जप्तीपूर्व नोटीस तर फार गमतीचा विषय आहे मित्रांनो. खरंच जप्तीपूर्वीची नोटीस कायद्यात अपेक्षित आहे का? कुठल्या रूल खाली पाठवली जाते? तर म्हणजे तुम्हाला जप्तीपूर्वीची नोटीस पाठवायचा रूलच नाही. ज्यावेळी तुम्हाला मागणी नोटीस 107.3 खालचं द्यायचे, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट कुठे येताय, 107.5 खाली येत आहे. 107.5 काय आहे? 48 तासाचा जंगम जप्तीचा आदेश आहे का जप्तीपूर्व मागणी नोटीसचा प्रोव्हिजन? बिलकुल नाही आहे, बिलकुल नाही म्हणतोय मी तुम्हाला. त्याच्यामध्येच एक गमतीचा विषय आहे की कुणीच वाचत नाही, कुणीच. 107.4 107.4 अशी प्रोव्हिजन आहे मित्रांनो की जे 107.10 ला धरून जाते. 107.10 काय आहे की तुम्हाला जर एखाद्या माणसाची प्रॉपर्टी मिळाली की जी तारण नाही, तर अशी मालमत्ता तुम्हाला जप्त करायची आहे, तर तुम्हाला 107.10चा जप्ती आदेश काढायचा आहे. फ्लॅट असेल तर सोसायटीला द्यायचे पत्र, जमीन असेल तर तुमच्या तलाट्याला द्यायचे, मंडलाधिकाऱ्याला पत्र द्यायचे, वेळ प्रसंगी तहसीलदारांना पत्र देऊन टाकायचे, आणि ह्या सगळ्यांच्या प्रती कुणाला द्यायचे? मालकाला द्यायचे. मग हे 107.4 काय आहे? 107.4 मित्रांनो असं सांगतं की ज्यावेळी स्थावर मालमत्ता जप्त केलेली नाही किंवा तारण मालमत्ता, तुमच्याकडे मॉर्गेज नाही, अशा वेळी त्याची जंगम मालमत्तेची जप्ती अगोदर केली पाहिजे. पुन्हा तुमच्याकडे एक्सटेन्शन. नोटिफाईड प्रॉपर्टी 107.10 खाली जप्त करून कारवाई करण्यापूर्वी तुम्हाला त्याची जंगम मालमत्ता जप्त करून त्याची कारवाई केली पाहिजे, हे कायद्याला अपेक्षित आहे. पण जर अशी मालमत्ता मॉर्गेजेस असेल, मॉर्गेजेस, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 सेक्शन 58 आर झान, आपल्याला त्यातलं काय कळतच नाही, काय चाललेलं असतं. सिंपल मॉर्गेज कशाला म्हणायचं माहित नाही,
किंवा तुम्हाला इक्विटेबल मॉर्गेज, आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे वसुली अधिकारी म्हणून मित्र. प्रत्येकाची उंची माहिती असली पाहिजे. आपल्याला माहित नसतं, आपण रजिस्टर मॉर्गेज केले आणि तो म्हणतो माझ्याकडे ओरिजिनल दस्त आहेत. काही गरज नाही. कायद्याला रजिस्टर मॉर्गेज असल्यानंतर टायटल तुमच्याकडे असावेत बँकेकडे किंवा पतसंस्थेकडे अपेक्षितच नाहीये, बिलकुल अपेक्षित नाही. पण बेटर सिक्युरिटी म्हणून तुम्हाला सगळे ओरिजिनल दस्त तुमच्याकडे पाहिजे. त्याच्या उलट इक्विटेबल मॉर्गेज विथ डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स, कायद्याला अपेक्षित काय? कायदा असं म्हणतो की तू सगळी जी टायटल्स डीड आहेत ती बँकेला देऊन टाक. बरोबर? म्हणजे तो त्या कागदाचा गैरवापर करणार आहे का? प्रॉपर्टी विक्री करणार आहे का? काहीच करू शकत नाही तो. म्हणून तो हे दोन्ही दस्त आपापल्या ठिकाणी अत्यंत वेगवेगळं वजन ठेवून आहेत. दोघांचं असं वेगळं काय त्याला आपल्याला म्हणता येईल, प्रिन्सिपल्स आहेत, वैशिष्ट्य आहेत त्या दोघांची वेगवेगळी. तर आपण 107.6 बद्दल बोलत होतो. पगार जप्तीचा फार मोठा अजून विषय असेल. मला सातारा महानगरपालिकेचा किस्सा सांगावा वाटतो. नाव घेतलंच महानगरपालिकेचं, आपल्याला कुणाला बदनाम नाही करायचं. तिथलं असं सांगण्यात आलं की पगारातून कपात देणार नाही. पण मग वसुली अधिकाऱ्यानं पगारातून कपात देणार नाही हा सेरा मारून फाईल बाजूला ठेवायची का? तर बिलकुल नाही ठेवली पाहिजे. आपल्याला त्या अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे, साहेब सांगा ना कुठल्या प्रोव्हिजननं तुम्ही करत नाही आहात. कारण त्याचं असं असतं मित्रांनो, अधिकारी ज्यावेळी एखाद्या माणसाचा पगार कापत नाही त्याची दोनच कारण. एक कारण की तो त्याच्या इतक्या जवळच आहे की तो त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. बघा, तो त्याच्या इतक्या जवळ आहे की तो त्याच्यावर कारवाई करू शकत नाही, किंवा तो एवढा खराब माणूस आहे की तो त्याला कारवाई करू शकत नाही, किंवा त्याचे पांडखोर असेल, किंवा तो एवढा म्हणजे आपलं नशापाणी करणार असेल, किंवा पैसे भरण्यास योग्य नसेल, किंवा काय असेल. हे दोनच कारण, तिसरं कुठलंही कारण नाही. पण वसुली अधिकारी ज्यावेळी त्या अधिकाऱ्याच्या समोर बसेल त्यावेळी तुमच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 1 क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला वसुली मिळेल, आणि प्रश्न क्रमांक 2 मिळून जाईल की ह्या माणसाच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. हा 2 नंबरचा जो जामीनदार आहे त्याची वसुली मिळणार नाही. आणि तरी वर्स्ट टू वर्स्ट पोझिशन मित्रांनो, वर्स्ट टू वर्स्ट त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की बाबांनो मी तुम्हाला वसुली देणार नाही. आता मात्र मला त्या जामीनदाराच्या घरी गेलं पाहिजे, त्या जामीनदाराला 107.5 जप्ती नोटीस दिलं पाहिजे. आपण चर्चा केल्याप्रमाणे त्याच्या जप्तीच्या अगोदरचा आपला सर्वे झाला पाहिजे. त्या जप्तीच्या सर्वेच्या अनुषंगाने मला काय कारवाई करायची हे ठरवलं पाहिजे, आणि प्रभावी कारवाई करून नाही पगार कपात केलीच तरी चालेल, मी तुझी जप्ती करून पैसे वसूल करेन, ही भावना मात्र त्यांना आपण डोक्यात घेऊन चालली पाहिजे. पण आपण आपल्याला नकार मिळाला की त्याचं आपल्याकडून भांडवल होते, आपण त्याला कुठेतरी बाजूला ढकलून देतोय, आणि मग मित्रांनो अशी गंमत होऊन बसते की आपण आपलं कामकाज प्रभावीपणे करा. आणि पुन्हा मगाचा नियम आपला, ज्यावेळी 1 नंबरचा म्हणजे सेनापती ज्यावेळी पडतो त्यावेळी सगळं सैन्य पळायला लागतं. त्या पद्धतीनं जर वसुली अधिकारी किंवा प्रभावी व्यक्ती सुद्धा कर्ज वसुली करत नाही तर पैसे वसूलच होणार नाहीत, अशी भावना निर्माण होते. आज योगायोगानं दसरा आहे आणि मला कर्ज वसुलीवर चर्चा करायला सांगितलं बुडके साहेबांनी. म्हणजे चांगली गोष्ट आहे, कर्ज वसुली तर झालीच पाहिजे, कारण सगळ्याच्या बॅलन्स शीटला तोटे एवढे झालेत की आता कर्मचाऱ्यांचे पगार विमा काढणं अत्यंत फार गमतीचा विषय झालेला आहे. तरी सुद्धा वसुली अधिकाऱ्याने जर हे शिवधनुष्य उचललं छानसं प्रभावी पद्धतीनं, प्रभावी म्हणण्यापेक्षा मित्रांनो कर्ज वसुली हा कारवाई कमी आणि तुम्ही त्याला कन्व्हिन्स किती चांगल्या पद्धतीनं करताय ते फार महत्वाची गोष्ट असते सर. एक फार महत्वाचं प्रिन्सिपल आहे ते बोलतो आणि आपली आजची चर्चा थोडीशी संपवतो. कारण कायदेशीर कर्ज वसुली म्हणजे प्रॅक्टिकली बोलायचं म्हटलं तर फार मोठं आहे.
पण ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी तुम्ही थांबू नये. आजच्या चर्चेचा विषय असाच होता की पाणी वाहत असताना कुठंतरी काय अडकलंय म्हणून ते थांबू नये. अडकलेलं काढता आलं पाहिजे आणि ते प्रभावी असेल तर मग त्याच्यावर उपचार करून पुढे गेलं पाहिजे. म्हणून आजचं मी बोडके साहेबांना विनंती केली होती की आपण बोलूया लोकांशी, कारण सहकार एवढा तळागाळात गेलेला आहे आणि लोकांच्या मध्ये आपण प्रत्येक 10 मधल्या 9 लोक हा सहकाराशी निगडीत आहे, कर्जाशी निगडीत आहे. सगळीच लोक खराब नसतात मित्रांनो, कधीच नसतात. मात्र परिस्थिती येते आणि त्याच्या वाईट परिस्थितीत मला प्रभावीपणे त्याला समजून घेऊन जर पैसे वसूल करायचे असतील आणि त्यातही कायद्याचा आधार घेऊन पुढे चालायचं असेल, कायद्यामध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो. कायदा प्रभावीपणे अत्यंत कठोरपणे वापरता येतो आणि कायदा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरून हलकं फुलकं करून तुम्हाला जाऊ शकतो. माझा मुंबई शहरातला अत्यंत चांगला अनुभव आहे मित्रांनो. 20 वर्षामध्ये मी ज्याच्या जवळ गेलो कर्ज वसुलीच्या अनुषंगाने सगळे माझे चांगले मित्र आहेत. सुरुवातीला वाटायचं की पिसे साहेब बरोबर म्हणजे कर्ज वसुलीच्या अनुषंगाने किंवा कारवाई करणारा माणूस आहे, पण ज्यावेळी मी त्यांच्याकडून पुढे निघून येतो त्यावेळी ही माणसं माझी चांगले मित्र झालेली आहेत. आणि प्रत्येक वसुली अधिकाऱ्याचा थकीत कर्जदार मित्र झाला पाहिजे हे माझं अत्यंत चांगलं मत आहे. कुठेही भेटला तरी त्यानं रिस्पेक्टनं त्याला बोलावं, तिरस्कारानं बोलू नये. मग मी हारलो वसुली अधिकारी म्हणून, मग मी हारलो. मला दिलेलं काम प्रभावी केलं नाही, मला त्या पद्धतीनंच काम करायचं. बघा मित्रांनो, मी ज्यावेळी कॉलेजच्या काळात होतो त्यावेळी विहिरीवर कामाला जायचो. बघा, फार अत्यंत ह्याची जबाबदारीने मी तुमच्याशी बोलतो. विहिरीवर काम करणारा माणूस आहे ना, पाठी भरणारा माणूस जास्त काम करत होता, तर शेवटचा पाठी टाकणारा माणूस अजून जास्त काम करत होता. पण एक माणूस असा होता की तो पारनं होल पाडायचा. त्यावेळी बोरवेल म्हणजे आपली बोरिंग पद्धती नव्हती, तो दिवसातून 2 किंवा 3च होल पाडायचा. पण ही जी 8-10 माणसं दिवसभर घाम गाळायची, ह्याचा घाम तेवढा निघायचा नाही. परंतु तो जी 2 किंवा 3 काळ्या खडकामध्ये होल्स पाडायचा, बघा ते आज बोरिंग मशीनने जे पाडतात ना त्या पद्धतीचे होल्स पाडायचे. तो नुसते होल पाडत नव्हता, तर त्यामध्ये दारू भरायचा, नंतर त्याला वात लावायचा आणि नंतर ती पेटवायचा की ज्याच्या जोरावर एवढी दगड फुटून यायची की ती विहिरीचं काम खोदलं जायचं. बघा, आणि सगळीच्या सगळी माणसं दुसऱ्या दिवशी काम करायची. वसुली अधिकारी म्हणजे काय हो मिसाल, फार प्रभावी, अभ्यासू आणि अत्यंत त्या माणसाच्या काळजापर्यंत जाणारे त्याचं काम असलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही तिथपर्यंत जाल मित्रांनो, असं कधी विचार केलाय का तुम्ही, मरणारा माणूस सुद्धा म्हणतो मी कर्जात मरायचं नाही. प्रत्येक मुलगा म्हणतो मला माझ्या बापाचं कर्ज फेडायचं. काढा बरं ह्या 2 नात्यातून. प्रत्येकाला तर मरायचे, कर्जा घेऊन त्याला मरायचं नाही. आणि प्रत्येक मुलाला बापाला कर्जात बघायचं नाही किंवा कुठल्याही बायकोला त्याच्या पतीला कर्जात बघायचं नाही. मात्र मग वसुली अधिकाऱ्याला कर्ज बुडताना कसं दिसतंय हे काय गणित आजपर्यंत मला कळलं नाही. माझे फंडामेंटल्स अत्यंत क्लिअर आहेत कर्ज वसुलीचे, बिलकुल क्लिअर आहेत. कर्ज वसुली वेळेनुसारच वसूल होते. मग कधी कधी कर्ज वसुलीला 1 महिना लागेल, 1 पत्र लागेल, 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील. माझ्या फाईलवर त्या पद्धतीचे शेरे आले पाहिजे. जर मी कर्जदाराच्या घरी जातोय आणि त्याचा मुलगा इंजिनिअरिंगच्या 1ल्या वर्षाला असेल तर माझं कर्ज 5च वर्षानंतर वसूल होणार आहे हे माझं ठाम मत झालं पाहिजे. कारण पैसेच 5 वर्षानंतर त्याकडे येणार आहे. आधीमध्ये परिस्थिती जर बदलली तर त्याला काउन्सिलिंग केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आणि थोडे थोडे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाणी वाहत ठेवलं पाहिजे, संबंध बिघडून दिले नाही पाहिजेत. अशा पद्धतीची मित्रांनो आपली कारवाई झाली पाहिजे. आज बोडके साहेबांनी जी मला या संदर्भात बोलायला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं खरं तर खूप खूप धन्यवाद. मला वाटतं त्या पतसंस्था क्षेत्रामध्ये जे काही पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, CEO आहेत, ते रात्रंदिवस काम करतात मित्रांनो. ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त संस्थेचा विकास असतो आणि मग त्यांना कुठला तरी एखादा कर्जदार वाकोल्या लावतो, कर्जदाराच्या समोरून छाती काढून जातो. ही प्रवृत्ती मी वसुली अधिकाऱ्यांना बिलकुल जिवंत ठेवायची, मग ती सहकाराची हार असू शकते. तुकारामाच्या भाषेत
नाटाळ असेल तर त्याच्या डोक्यात काठी मारली पाहिजे मित्रांनो. पण गरज आहे त्याला तुकारामाने स्वतःचं कणगीसुद्धा मोकळ्या करून दिल्या होत्या वेळ प्रसंगी. आपल्याला कर्ज वसुलीत अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज करायचं आहे. ह्या कोरोनामुळं एकतर 23 मार्च 2020 पासून आपण सगळे लोक अडचणीत आहोत. पण हरलेलो नाही आपण. आणि हरायचं तरी कशासाठी? लोकांच्या पर्यंत पोचू, लोकांना त्यांना समजून सांगू, लोकांच्या अडचणी विचारात घेऊ मित्रांनो. रिस्क रिवॉर्ड रेशिओ जो आहे बघा, रिस्क रिवॉर्ड रेशिओ हा कर्ज वसुलीतला अत्यंत महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. तुम्ही रिस्क किती घेणार आहे आणि त्यातून तुम्हाला कर्ज वसुली किती येणार आहे याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो तुमच्याकडे असलं पाहिजे. आता आपल्या पुढे जेमतेम 5 महिने राहिलेले आहेत. त्या 5 महिन्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे आपण सगळ्यांनी कामकाज करूया. अत्यंत प्रभावी. साहेब माझा नंबर तुम्हाला देतील. मी फार मोठा विद्वान मुळीच नाही. पण नक्की एक गोष्ट की कर्ज वसुलीमध्ये अशी कुठली घटना नाही की त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गेलं नाही. मी 17 पतसंस्थांशी निगडीत आहे. सगळे लोक खुश असतात असं मला सारखं सारखं वाटतं. कदाचित माझा तो गैरसमज असावा. पण त्या संस्थांची थकबाकी वगैरे फार चांगल्या पद्धतीनं कमी झालेली आहे. सगळे लोक खुश असतात म्हणजे माझं कामकाज त्यांच्याशी चांगल्या पद्धतीचं आहे असं मला समाधान मिळतं. मलाही वाटतं एक वसुली अधिकारी म्हणून जे काही तुम्ही लोक आज ऐकताय किंवा हे माझं जे बोलणं असेल ते तुमच्या कुणाला पोचवाल त्याच्या संदर्भात अत्यंत प्रभावीपणे तुम्ही कामकाज कराल अशा पद्धतीच्या शुभेच्छा माझ्याकडून. आज दसऱ्याचा मुहूर्त आहे. आज कर्ज वसुली ह्या अनुषंगानं थोडकंच पण भावनिक चांगलं बोलण्याचा मी तुमच्याशी प्रयत्न केला. चांगलं ह्या म्हणण्याचा उद्देश असा की माझ्या ह्या चर्चेतून अगदी 10-15 जरी विशेष वसुली अधिकारी प्रभावी झाले तरी मी फार स्वतःला धन्य समजेन. कारण शेवटी तुम्ही जेवढ्या पद्धतीनं तुमचं वसुलीचं कामकाज हलवणार आहात तेवढ्या प्रभावीपणे तुमची संस्था प्रभावीपणे पुढे येणार आहे. तुम्हाला सोनं तापवायचंय आणि त्याला उजळवायचं, त्याला खराब करायचं नाहीये. कर्जदार कधीही स्वतःहून थकीत जात नाही. तो परिस्थितीजन्य थकीत जातो. आणि जो जातो ना मित्रांनो हा कर्ज वितरणाच्या वेळी माहीत असतो. जो कर्जदार थकीत जातो तो कर्ज वितरणाच्या अगोदरच माहीत असतो. तो मात्र दुर्दैवानं आपल्याला थांबवायचा आहे. त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही. मग ते जर प्रभावी केलं तर मग माझं आजचं काम ते सुद्धा प्रभावी होईल. तुम्ही स्वतःला चांगले वसुलीतले MD डॉक्टर समजा. तुमच्याकडून एकही थकीत कर्जदार उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे. कुठलंही कुटुंब अडचणीत आलं नाही पाहिजे. त्याला मार्गदर्शन करा. त्याचा व्यवसाय बंद असेल अडचणीत असेल तर त्याला मार्गदर्शन करा. त्याचं आर्थिक काउन्सिलिंग करा. आर्थिक काउन्सिलिंग म्हणेल मी. त्याच्या अडचणी दूर करा आणि त्याच्या कुटुंबाचा एक भाग व्हा. आणि मग बघा कर्ज वसुली ही किती सुंदर पद्धतीची आहे. कर्जाची वसुली केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कर्जदार 100% रिस्पेक्ट देईल. हा माझा आत्मविश्वास आहे. आणि त्याच आत्मविश्वासाच्या नोटवर आजची ही मी चर्चा संपवतो. आशा करतो की तुम्ही जो काही वेळ माझ्यासाठी दिला तो वेळ सत्कारणी लागला असेल.